नमस्कार. आजच्या या वाणिज्य विश्व लेक्चरमध्ये मी आपल्याला प्लॅनिंग या महत्वाच्या संकल्पनेबद्दल थोडंसं बोलणार आहे. प्लॅनिंग ही संकल्पना व्यवसायाच्या व्यवस्थापनात अत्यंत महत्वाची असते. मग या प्लॅनिंग या संकल्पनेची ओळख करून घेताना आपण याची डेफिनेशन, फीचर्स, लिमिटेशन्स, प्लॅनिंग करता लागणारे आवश्यक घटक, प्लॅनिंगच्या स्टेप्स, प्लॅनिंगचा अप्रोच कसा असावा आणि किती प्रकारचे प्लॅन आपण करू शकतो याबद्दल बोलणार आहोत. जॉर्ज आर टेरी या जगविख्यात व्यवस्थापन तज्ञाने प्लॅनिंगची अत्यंत सोपी अशी व्याख्या आपल्याला दिली आहे. टेरी याच्यामध्ये प्लॅनिंग इज selecting and relating to of facts and the making and using of assumptions regarding the future in visualization and formulation of proposed activities believed necessary to achieve desired result. प्लॅनिंग हे काय आहे? प्लॅनिंग इज selecting and relating the facts and making and using the assumptions. आपल्या व्यवसायाशी संदर्भित जे वास्तव आहे, आपल्या व्यवसायाशी निगडित ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचे जे अपेक्षा आपल्या आहेत आणि त्या अपेक्षांच्या माध्यमातून आपण भविष्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो हे सर्व अगोदर ठरवणे याला प्लॅनिंग असं म्हणतात. दुसरे एक व्यवस्थापन तज्ञ डॅल्टन यांच्या मते प्लॅनिंग इज अ कन्सेप्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स दॅट embodies the skill of anticipating, influencing and controlling the nature and direction of change. अत्यंत महत्वाची अशी व्याख्या. नेचर अँड डायरेक्शन ऑफ चेंज. पहा, व्यवसायात बदल हे कायमस्वरूपी असतात. व्यवसाय करणाऱ्याला कायम होणाऱ्या बदलाला सामोरं जावंच लागतं. व्यवसाय आणि उद्योगात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या व्यवसायाशी संबंधित होणाऱ्या बदलांना सहजपणे स्वीकारणे हेच त्यांच्या हातात असते. त्या बदलांना थोपवणे त्यांच्या हातात नसते. आणि मग या होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने आपल्याला आपला व्यवसाय भविष्य काळात कुठे पाहायचा आहे याकरता आपण आपल्या व्यवसायाचे केलेले नियोजन म्हणजे प्लॅनिंग. अकॉर्डिंग टू जॉन टेरी, प्लॅनिंग इज द फाउंडेशन ऑफ मोस्ट सक्सेसफुल ऍक्शन ऑफ ऑल एंटरप्राइजेस. प्लॅनिंग काय आहे तर फाउंडेशन आहे, एक गाभा आहे, एक पाया आहे. कशाचा तर मोस्ट सक्सेसफुल ऍक्शन ऑफ ऑल एंटरप्राइजेस. जगात चाललेल्या सर्व व्यवसायांचे, सर्व उद्योगधंद्यांचे, मग तो छोटा असेल अथवा मोठा, त्याचे यश हे पूर्णतः त्या व्यवसायाच्या मालकाने केलेल्या प्लॅनिंग वर अवलंबून असते. डॅल्टन मॅकफार्लँड हा देखील प्लॅनिंगची एक डेफिनेशन सोप्या स्वरूपात देताना आपल्याला इथे दिसतो. प्लॅनिंग इज द ऍक्टिव्हिटी बाय विच मॅनेजर अनालाइज प्रेझेंट कंडिशन. प्लॅनिंग म्हणजे एक अशी क्रिया आहे ज्या क्रियेद्वारे त्या व्यवसायाचा व्यवस्थापक जो आहे तो सद्य परिस्थितीचे योग्य अवलोकन करतो. टू डिटरमाइन द वेज ऑफ रिचिंग डिझायर्ड फ्युचर स्टेज. आणि या सद्य परिस्थितीचे योग्य असे अवलोकन करून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याकरता आपल्या कुठल्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल हे जेव्हा त्या व्यवसायाचा व्यवस्थापक विचार करतो त्याचाच अर्थ तो प्लॅनिंग करत असतो. इट एम्बोडाइज द स्किल ऑफ अँटिसिपेशन, इन्फ्लुएन्सिंग, कंट्रोलिंग द नेचर अँड डायरेक्शन ऑफ चेंज. प्लॅनिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये तर एक कौशल्य आहे. ते कौशल्य कशाचं आहे तर अँटिसिपेशनचं आहे. गोष्टी पूर्वार्धाच जाणून घेणं. इन्फ्लुएन्सिंग, त्या गोष्टींवर प्रभाव पाडणं. कंट्रोलिंग, त्या गोष्टी, त्या बदलणाऱ्या, तो जो होणारा बदल आहे त्या बदलाचं नियंत्रण करणं. अँड डायरेक्शन ऑफ चेंज, आणि होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने आपल्या व्यवसायाची दिशा ठरवणं याला प्लॅनिंग असं म्हणत असतात.
प्लॅनिंगचे फीचर्स काय आहेत? एक तर प्लॅनिंग हे प्रायमरी फंक्शन आहे मॅनेजमेंटचं. कुठलाही व्यावसायिक हा मी माझ्या व्यवसायाचं प्लॅनिंग करत नाही असं जर म्हणत असेल तर तो नक्कीच नजीकच्या काळात आपला व्यवसाय बंद करताना आपल्याला दिसेल. थोडक्यात काय तर व्यवसायाचं दीर्घकालीन अस्तित्व जर त्याला टिकवायचं असेल, व्यवसाय त्याचा वाढवायचा असेल, व्यवसायाला यश प्राप्तीपर्यंत न्यायचा असेल तर तो व्यावसायिक प्लॅनिंग करणारा असणं अपेक्षित आहे. प्लॅनिंग इज गोल ओरिएंटेड. प्लॅनिंग काय आहे तर आपण ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करताना प्राप्त परिस्थितीमध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींच्या वर कुठली उपाययोजना आपल्याला करावी लागेल हे ठरवणं, याला तर प्लॅनिंग असं म्हणतात. म्हणजे प्लॅनिंग काय आहे तर उद्दिष्ट असणारी एक प्रक्रिया आहे, इंटेलेक्च्युअल प्रोसेस. प्लॅनिंग करणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये. प्लॅनिंग ही अत्यंत बौद्धिक अशी प्रक्रिया आहे. प्लॅन करताना जर व्यवसायाच्या व्यवस्थापकाने अत्यंत महत्वाचे काही मुद्दे वगळले किंवा काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्याने केलेल्या संपूर्ण प्लॅनिंगचा निगेटिव्ह परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात काय आहे तर प्लॅनिंग ही एक अत्यंत बुद्धिमत्तेने किंवा बौद्धिक अशी प्रक्रिया आहे. ऑल इन्क्लुसिव्ह प्लॅनिंग करताना तुम्हाला व्यवसायाशी निगडीत सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, गृहीत धराव्या लागतात. त्या गोष्टींचं अवलोकन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि काही गोष्टी अँटिसिपेट करता आल्या पाहिजे. थोडक्यात काय आहे तर सद्य परिस्थिती काय आहे, सध्या आपल्या व्यवसायाची स्थिती काय आहे, नजीकच्या भविष्य काळात आपल्या व्यवसायाची स्थिती काय असेल, व्यवसायासमोर कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि त्या आलेल्या अडचणींना आपण अत्यंत प्रभावीपणे कसे सामोरे जायचे याचा केलेला एक सर्वांगीण विचार, सर्व बाजूने केलेला सर्वांकष असा जो विचार आहे त्याला प्लॅनिंग म्हणतात. थोडक्यात काय तर प्लॅनिंग ही सर्वसमावेशक अशी प्रक्रिया आहे. कंटिन्युअस फंक्शन, मी माझ्या व्यवसायाचं प्लॅनिंग करतो आणि नंतर निवांत फक्त त्या प्लॅनिंगला फॉलो करतो, मग भले काहीही झालं तर चालेल असा निर्धास्तपणा प्लॅनिंग मध्ये चालत नाही. व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने, उद्योजकाने कायम गोष्टी त्याने ठरवलेल्या नियोजनानुसार, त्याने ठरवलेल्या प्लॅनिंग नुसार होत आहेत का हे तपासून पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्लॅनिंग ही केवळ एक दिवसात करायची किंवा एका विशिष्ट कालावधीत करायची गोष्ट नाहीये, तर ही कंटिन्युअस आहे, अत्यंत सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कुठलाच व्यावसायिक प्लॅनिंग, चला मी प्लॅनिंग केली आता जे होईल ते होईल असं म्हणून चालत नाही. प्लॅनिंग ही एक सातत्य असणारी ऍक्टिव्हिटी आहे. प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स चॉईस बिटवीन अल्टरनेटिव्ह. व्यवसायासमोर असणाऱ्या अडचणी असो किंवा व्यवसायासमोर असणाऱ्या संधी असो, त्या अनेक स्वरूपात आपल्या समोर असतात. आपल्याला त्या संधीचा योग्य असा अभ्यास करून आपल्या व्यवसायास अपेक्षित असणारी सर्वोत्कृष्ट अशी संधी किंवा सर्वोत्कृष्ट असा पर्याय निवडणं गरजेचं असतं. सो प्लॅनिंग इन्व्हॉल्व चॉईस. प्लॅनिंग म्हणजे काय आहे तर एक निवड आहे. कशामध्ये निवड आहे तर अल्टरनेटिव्ह, आपल्या व्यवसायासमोर असणाऱ्या अडचणींच्या उपाययोजनांचे अनेक पर्याय आपल्या समोर उभे असतात आणि या पर्यायांपैकी आपल्या व्यवसायास योग्य सर्वात योग्य यथायोग्य असा पर्याय कोणता आहे हे पाहणं ही प्लॅनिंग आहे. कन्सर्न विथ अकम्प्लिशमेंट ऑफ ग्रुप बिहेवियर. प्लॅनिंग ही कुठल्या एका व्यक्तीपुरती किंवा कुठल्या एका प्रक्रियेपुरती मर्यादित नसते. प्लॅनिंग मध्ये व्यवसायाच्या संपूर्ण प्रक्रियांचा समावेश होतो. व्यवसायात समाविष्ट असणाऱ्या सगळ्या ह्युमन रिसोर्सचा याच्यात समावेश असतो. सो इट इज कन्सर्न विथ अकम्प्लिशमेंट ऑफ ग्रुप बिहेवियर. प्लॅनिंग इज फ्लेक्झिबल. प्लॅनिंग कशी असावी तर ती ताठर नसावी, ती फ्लेक्झिबल असावी, ती लवचिक असावी. काही कालावधी गेल्यानंतर जर व्यावसायिकाच्या लक्षात आलं की आपण जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये काही त्रुटी आहेत किंवा त्या नियोजनामध्ये काही कमतरता आहेत तर त्याला तात्काळ त्या प्लॅनिंगला
सुधारता आलं पाहिजे, त्या प्लॅनिंग मध्ये सुधारणा करण्याचा स्पेस त्याने ठेवला पाहिजे. आणि जर तो स्पेस त्या व्यावसायिकाकडून ठेवला गेला नाही तर त्या प्लॅनिंगला अर्थ उरत नाही. मित्रांनो, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की प्लॅनिंगचे हे जे फीचर्स आहेत हे तुमच्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचले आहेत. जे काही तुमचं मत आहे आजच्या या आपल्या लेक्चर बद्दल ते जरूर मला कळवा. वाणिज्य विश्वामध्ये आपलं कायमच स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद.